नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे महासेमी इंग्लिश चॅनलवर। आज आपण बघणार आहोत 9वीचा जनरल सायन्सचा पेपर फर्स्टचा पहिला टॉपिक, ज्याचं नाव आहे लॉज ऑफ मोशन। लॉज ऑफ मोशन म्हणजेच गतीचे नियम। लॉज म्हणजे नियम आणि मोशन म्हणजेच गती। तर बघा, आपल्याला या टॉपिकमध्ये काय काय बघायचं आहे। पहिला आहे मोशन, त्याच्यानंतर आहे ॲक्सिलरेशन म्हणजेच त्वरण, मोशन म्हणजेच गती, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट अंतर, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन अँड रिलेटेड इक्वेशन, न्यूटनचे लॉ, गतिविषयक लॉ आणि त्याचे रिलेटेड इक्वेशन बघायचे आहेत। त्यानंतर बघा मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट म्हणजेच एखाद्या वस्तूची गती कशी बघायची आहे ते आपल्याला बघायचं आहे। कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का, इन विच ऑफ एक्झाम्पल कॅन यू सेन्स मोशन, हाऊ विल यू एक्सप्लेन प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ मोशन्स, म्हणजे तुम्ही सांगू शकता का एखाद्या पदार्थामध्ये गती आहे किंवा नाही। बघा, पहिला आहे द फ्लाइट ऑफ अ बर्ड म्हणजेच एखादा पक्षी ज्यावेळी उंच उडतो त्यावेळी गती असते की नाही। अ स्टेशनरी ट्रेन म्हणजे थांबलेली ट्रेनमध्ये गती असते की नाही। लीव्ज फ्लाइंग थ्रू एअर म्हणजे झाडावरची पाने हलताना दिसतात, त्यामध्ये गती आहे की नाही। अ स्टोन लाईंग ऑन अ हिल म्हणजेच डोंगरावर जो दगड असतो त्याच्यामध्ये गती आहे की नाही। आता बघा, वी सी द मोशन ऑफ सेव्हरल ऑब्जेक्ट्स एव्हरी डे, आपण गती ही वेगवेगळ्या प्रकारे बघत असतो वेगवेगळ्या ऑब्जेक्टमध्ये आपल्या एव्हरीडे लाईफमध्ये। समटाइम्स वी कॅनॉट सी द मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट डायरेक्टली, काही वेळा असं होतं की आपण जी मोशन आहे ती डायरेक्टली बघू शकत नाही। ॲज इन द केस ऑफ अ ब्रिज, कॅन यू लिस्ट अदर एक्झाम्पल्स ऑफ मोशन बिसाइड्स दोज गिवन हिअर, तर बघा वरील दिलेल्या एक्झाम्पल सोडून तुम्हाला अजून काही एक्झाम्पल माहिती आहेत का, असतील तर ती मेन्शन करा। थिंक अबाउट इट, थिंक अबाउट इट म्हणजेच थोडा विचार करा। यू आर ट्रॅव्हलिंग इन अ बस, इन द पर्सन सिटिंग नेक्स्ट टू यू इन मोशन म्हणजेच तुम्ही प्रवास करत आहात आणि तुमच्या समोर एक पर्सन येऊन बसला आहे इन अ मोशन। व्हॉट डू यू टेक इनटू कन्सिडरेशन टू डिसाइड इफ ॲन ऑब्जेक्ट इज मूव्हिंग ऑर नॉट, you have learned that motion is a relative concept. If the position of an object is changing with respect to its surrounding, then it is said to be in motion. म्हणजेच आपण गती कशाला म्हणतो, जर एखादी ऑब्जेक्ट असेल तर तो काय करतो बघा, त्याची पोझिशन जी असते ती चेंजिंग असते विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग, अशा ऑब्जेक्टच्या मोशनला आपण काय म्हणतो, गतीला काय म्हणतो, मोशन। अदरवाईज इट इज सेड टू बी रेस्ट, अदरवाईज इट इज सेड टू बी रेस्ट म्हणजेच एखादा ऑब्जेक्ट असा असतो जो काही वेळापुरता काय करतो, मूव्ह करतो विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग आणि त्याच्या चेंजिंग ऑब्जेक्टला काय म्हणतो आपण, मोशन म्हणतो। अदरवाईज इट सेड टू बी रेस्ट। नेक्स्ट आहे डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स। डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स म्हणजेच अंतर बघायचं आहे आपल्याला आणि चेंज बघायचा आहे। लेट ट्राय दिस, हा प्रयोग करून बघा।
काय करायचं आहे बघा, मेजर द डिस्टन्स बिटवीन 2 points A and B in different ways as person in the figure 1.1a. means here they give one figure here they shows the figure in which location of the school and houses is shown here A and B point distance can be calculated by us. Here school is shown in the figure, whereas A is the point where B is the Sital and Prashant's house. From B to school the distance is 1300 मीटर. म्हणजे शीतल आणि प्रशांतच्या घरापासून स्कूलचं जे अंतर आहे ते 1300 मीटर आहे. तसंच जर 5A न गेले तर संगीताचं घर येतं वाटेमध्ये, त्याचं अंतर आहे 500 मीटर. परत संगीताच्या घरापासून 5B न गेलं तर त्यांचं अंतर आहे 1200 मीटर. Here they show different distance from the objects. So location of the school and houses from the different students they show in the figure. From this experiment we can measure the distance along the dotted line, which is the correct according to you and why. Means here the school is the object which is not moving. So here the houses, the distance from the house of the various students is the different from the various path, and the distance can be calculated by the different ways. Think about that. Sital first went to her friend Sangeeta's house on her way to school. Prashant went straight from home to school. Both are walking with a same speed. Who will take less time to reach the school and why? In above example, is there a difference between the school actual distance and the distance traveled? What is it? Means here one experiment is as shown that the various different distances from the different houses from the school of the students and the different paths we can measure the distance. So this is the distance and displacement. So overall in today's topic we see the laws of motion, what is meant by motion and what is meant by displacement and distance. If you like our video, please like, share and subscribe to watch more videos on science. Share to another student. Thank you for watching.